राजमाने ऑटोमोटिव्ह तासगावमध्ये आपलं सर स्वागत आहे. आज आमच्या वर्कशॉपवर आलेली होंडा युनिकॉर्न गाडी. लगेच आमच्या मेकॅनिकने गाडी वर्कशॉपमध्ये घेऊन जागेवर लावून घेतली आणि कामाला सुरुवात करून ड्रेन बोल्ट काढून इंजिन ऑइल ड्रेन करून घेतली. त्यानंतर पाठीमागच्या बाजूने चेन सेटिंग करून आवळून घेतली. लगेच पाठीमागचा ब्रेक पण सेटिंग करून आवळून घेतला आणि चेक करून घेतला. त्यानंतर लगेच क्लच पण सेटिंग करून आवळून घेतला आणि चेक करून घेतला. त्यानंतर सीटचे लॉक काढून सीट पण बाजूला काढून घेतली. तर सीट खाली किती धुरळा आहे तुम्हीच बघा. लगेच एअर मारून सर्व क्लीन करून घेतले आणि एअर फिल्टरची कॅप पण बाजूला काढून घेतली. बघतोय तर काय, एअर फिल्टर पूर्णपणे चोकअप झालेला. तर चोकअप झालेला एअर फिल्टर बाजूला काढून घेतला आणि ड्रेन बोल्ट फिटिंग करून घेतला. त्यानंतर साईड पॅनल खोलून बाजूला काढून घेतले आणि कार्बोरेटरचे नटे काढून त्याचे वायरिंग सोडवले आणि कार्बोरेटर बाजूला काढून घेतला. लगेच कार्बोरेटरचे सर्व पार्ट्स एक एक करून बाजूला काढून घेतले आणि कार्बोरेटर आणि त्याचे सर्व पार्ट्स पूर्णपणे क्लीन करून घेतले. त्यानंतर त्याला एअर मारून क्लीन करून घेतले आणि व्हिडॉलचे इंजिन ऑइल घालून ऑइल कॅप लावून घेतले. त्यानंतर स्पार्क प्लग काढून घेतला आणि त्याला आलेली काजळी अशा पद्धतीने तुमच्या मेकॅनिकने काढून घेतली आणि इंजिनचे कॉम्प्रेसर चेक करून स्पार्क प्लग फिटिंग करून घेतला आणि प्लग कॅप लावून घेतली. त्यानंतर गाडीच्या सर्वत्र ठिकाणी लुब्रिकेशन करून घेतले आणि ओरिजिनल होंडाचा एअर फिल्टर घेऊन गाडीला फिटिंग करून घेतला आणि फिल्टर कॅप लावून तिला क्लीन करून घेतली आणि फिटिंग करून घेतली आणि आवळून घेतली. त्यानंतर दोन्ही मेकॅनिकने मिळून इंजिनचे टायमिंग सेट केले आणि परफेक्ट टायमिंग सेट करून परत एकदा एअर मारून काढलेले साईड पॅनल फिटिंग करून घेतले आणि आवळून घेतले आणि शेवटी सीट बसवून काम संपवले आणि केलेल्या कामाच्या ट्रायलसाठी गाडी बाहेर घेऊन ट्रायल घेऊन काम संपवले. धन्यवाद.